नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या ठळक बातम्या. 95,000 हेक्टर क्षेत्रात यंदा होणार खरीपाची लागवड. खतांच्या तपासणीसाठी भरारीचा वॉच. 35 ठिकाणी पथकाने मारला छापा. पावसाचा संकेत देणारा बहावा त्र्यंबक तालुक्यात फुलला. यंदा चांगल्या पावसाची शक्यता, लवकरच होणार आगमन. वृक्ष फुलल्याने अचूक अंदाज. देशवंडीच्या डोंगरावर बहरणार वनराई. पर्यावरण संरक्षण आपट्याच्या झाडांची होणार लागवड. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. रेल्वेमधील प्रवाशांना मिळणार 20 रुपयात जेवण. मनमाड येथील उपक्रम. जनरल डब्यातील प्रवाशांनाही मिळणार लाभ. चॅनलला जर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत बेल आयकॉन प्रेस करा. नांदगाव बाजार समितीने व्यापाऱ्यांना दुसऱ्यांदा बजावल्या नोटिसा. लिलाव ठप्प. कोट्यावधींचे नुकसान. 3 दिवसात भूमिका स्पष्ट करा. जलसंधारणाच्या कामाचे हिवरे बाजार मॉडेल नेपाळमध्ये राबविणार. नेपाळच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट. पीक पाणी व्यवस्थापनाबाबत चर्चा. धरणातील पाणीसाठा तळाला. एप्रिलमध्येच पाणी टंचाईची भीती. दुष्काळाची दाहकता. गावगाव पाण्यासाठी लोकांची भटकंती. भीमा नदी पात्र कोरडे पडल्याने पाण्याअभावी पिके करपू लागली. ऊस जळू लागल्याने शेतकऱ्यांना फटका. दुधाचे उत्पादनही घटतंय. काशेगाव प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना सुरू करण्याच्या हालचाली. मुख्य अधिकाऱ्याकडून पाहणी. 11 गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार. धोम बलकवडी कालव्याला पाणी गावाची टंचाई होणार कमी. शेतकरी आनंदित. खंडाळा फलटणलाही फायदा. हातवे बुद्रुकच्या 50 कुटुंबांना 25 वर्षासाठी मिळणार मोफत वीज. रोटरी क्लब मार्फत राबवलेल्या पर्यावरणपूरक सोलर प्रोजेक्टचा परिणाम. कष्टाला अनुभवाची साथ मिळाली आणि कलिंगडाची शेती फुलवली. उन्हाळी हंगाम. आंतरपिकाचा यशस्वी प्रयोग. लाखोंचे उत्पादन. बहरलेल्या टोमॅटो पिकावर रोगांचे आक्रमण. महागड्या कीटकनाशकांचा वाढतोय बोजा. आक्सा रोगाने आक्रमण केलेल्या शेतकऱ्यावर आर्थिक संकट. पैठण तालुक्यात ऊसाचे क्षेत्र घटले. 2,000 हेक्टरने घटले. कमी पावसाचा फटका. कारखान्यांना बाहेरून आणावा लागेल ऊस. मिरची लागवडीसाठी कागदी ग्लासचा वापर. रामनगर परिसरात नवीन फांडा. कडक उन्हापासून होतोय पिकांचा बचाव. जवळा बाजार येथे कापसाची आवक वाढली. मात्र 8 श्रेणी भाव घसरले. कापसामध्येही प्रतिवारीवरून भेदभाव. सरसकट भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी.